हा झाला प्रश्न वारजे आंबेडकर चौक करवीनगर चौकचा. वारजे मावळी वारजे हायवे चौक ते गणपती माता हे रुंदीकरण देखील वर्षानुवर्ष रखडलेलं आहे. त्याच्या रुंदीकरणासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? आता रुंदीकरणासाठी आपण सर्वजणच खरं तर प्रयत्न करत असतो, कारण या भागातील नागरिक प्रत्येक वेळेस आणि मी हा प्रश्नही विधानसभेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता आणि विधानसभेमध्ये उपस्थित केल्याच्या नंतर सांगितलं जाते की बाबा त्या ठिकाणी भूसंपादन करण्यासाठी काही म्हणजे 56 कोटी रुपये त्या ठिकाणी लागणार आहे. तर तुम्ही माझं जर अधिवेशनामध्ये मी जे बोललेलो आहे किंवा जे मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये मी क्रेडिट नोट पॉलिसी ही या ठिकाणी आणणं अत्यावश्यक आहे, कारण महानगरपालिका याच्यामध्ये का टाळाटाळ करत आहे हे माझ्या लक्षात काय आजपर्यंत आलेलं नाही. कारण आज जर पाहायला गेलं तर कोणत्याही असणाऱ्या डीपीच्या मुख्य रस्त्याचा विकास त्या ठिकाणी झालेला नाही. मग डुक्कर खिंडीकडून येणारा सर्व्हिस रस्ता असो किंवा वडगावच्या बाजूला निघणारा सर्व्हिस रस्ता असो, आजपर्यंत सुद्धा या ठिकाणी नॅशनल हायवेच्या बाजूला जाणाऱ्या सर्व्हिस रस्ता सुद्धा ताब्यात घेता आलेला नाही, कारण मूळ मालक त्या ठिकाणी त्या जागेचा ताबा देत नसल्यामुळे क्रेडिट बॉन्ड पॉलिसी जर आली तर मला वाटतं या ठिकाणी योग्य तो म्हणजे मला वाटतं योग्य तो मोबदला त्यांना मिळू शकतो आणि आपल्याला सुद्धा त्या रस्त्याचा मालकी हक्क मिळू शकतो आणि सर्व वाहतूक त्या ठिकाणी सुरळीत होऊ शकते. एकूणच वारजे करवीनगरची वाहतूक समस्या लवकरच सुटेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करूया.